नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, नोंदणी महापरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी शिपाई पदासाठी जवळपास 284 जागांसाठीची भरती आलेली होती आणि या भरतीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला होता। तर मित्रांनो बघा, याबाबतची एक शुद्धी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे हे आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, ही जी भरती होती ही 284 पदांसाठीची भरती होती आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केलेले होते। त्यांनी सांगितलेलं होतं की ज्यावेळेला आपण ऑनलाईन अर्ज भरत आहे त्यावेळेला ऑनलाईन अर्ज भरत असताना त्यांना काही अडचणी येत आहेत, पेमेंट कट झालेला आहे बँकेमधून परंतु त्याची प्रिंटआउट निघत नाही, अशा असंख्य अडचणी विद्यार्थी मित्रांना येत होत्या। त्याच्यानुसार इथं काय करण्यात आलेलं आहे तर तुमच्या ह्या ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख इथं वाढवून देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पेमेंट भरण्याची देखील तारीख इथं वाढवून देण्यात आलेली आहे। तर ही तारीख पहिली बघा किती होती, 14/5/2025 पर्यंत होती, ती आपल्याला तारीख करण्यात आलेली आहे 16/5/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज भरू शकता। ज्या विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरत असताना काय अडचणी आलेल्या होत्या तर त्यांनी फॉर्म पुन्हा भरायचा आहे किंवा पेमेंट जर झालं नसेल तरी पेमेंट पुन्हा करायचं आहे। जे विद्यार्थी मित्र राहिलेले आहेत त्यांनी काय करायचंय, या संधीचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे। आणि बघा, अतिशय चांगली भरती जी आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये आलेली आहे। त्यामुळे बघा, जे विद्यार्थी अजून राहिलेले आहेत त्यांनी जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्याच वेबसाईटवरती जाऊन पुन्हा अर्ज भरायचे आहेत। तर मित्रांनो, ही जी काय परीक्षा आहे या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।